नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इव्हॉल्युशन म्हणजेच उत्क्रांतीची माहिती घेणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, ट्रान्सक्रिप्शन याची माहिती घेतलेली आहे। आता बघा इव्हॉल्युशन म्हणजेच उत्क्रांती। इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन। आता उत्क्रांती म्हणजे काय तर सजीवांमध्ये होत जाणारा अत्यंत सावकाशपणे पण क्रमिक बदल। This is a very slow going process through which development of organisms is achieved. आणि ही अत्यंत सावकाशपणे चालणारी प्रक्रिया आहे, पण इथं through which development of organisms is achieved, पण याद्वारे सजीवांचा विकास साधणारी ही प्रक्रिया आहे। All the stages in changes occurred in various components ranging from stars and planets in space to the biosphere present on the earth should be included in the study of evolution. आता या सगळ्याच्या अभ्यासामध्ये कशाचा समावेश आहे बघा की ऑल द चेंजेस ऑकर्ड इन व्हेरियस कंपोनंट्स, सगळ्या घटकांमध्ये होत जाणारा क्रमिक बदल, फ्रॉम स्टार्स अँड प्लॅनेट्स, तारे आणि ग्रह यांच्यापासून ते अंतराळातील हे ग्रह तारे यांच्यापासून ते टू द बायोस्फियर प्रेझेंट ऑन द अर्थ, की पृथ्वीवर असत असणाऱ्या जीवसृष्टीपर्यंत या सगळ्याचा अभ्यास याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे। फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड इव्हॉल्युशन। आता नवीन जातींची निर्मिती कशी ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन म्हणजे अनेक पिढ्यांमध्ये घडत जाणारे बदल, त्या प्रक्रियेमुळे नवीन जातींची निर्मिती होते। ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन, नैसर्गिक निवडीला दिला गेलेला प्रतिसादाच्या स्वरूपात जेव्हा ही प्रक्रिया होते त्यालाच काय म्हणलेलं आहे इव्हॉल्युशन। ही सुद्धा डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे। डेफिनेशन पॉइंट आउट करा। 3.5 बिलियन इयर्स अगो लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टंट ऑन द अर्थ। आता 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते। ॲट द बिगिनिंग देअर मे हॅव बीन ओनली सिम्पल एलिमेंट्स इन द ओशियन ऑन द अर्थ अँड सिम्पल टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मे हॅव बीन फॉर्म्ड फ्रॉम दोज। म्हणजे अगदी सुरुवातीला त्या ठिकाणी साध्या प्रकारची मूलद्रव्ये जी आहेत ती निर्माण झाली असावीत असं म्हटलेलं आहे। अँड फ्रॉम देम, त्याच्यापासून सिम्पल टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मे हॅव बीन फॉर्म्ड फ्रॉम दोज, त्याच्यापासून सेंद्रिय आणि असेंद्रिय प्रकारची संयुग तयार झाले असेल असं म्हटलेलं आहे। कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लाईक प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स मे हॅव फॉर्म्ड ओव्हर द लॉंग पिरियड फ्रॉम दोज सिम्पल कंपाऊंड्स। आणि मग या साध्या संयुगांच्या पासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लाईक प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड म्हणजे प्रथिनं आणि न्यूक्लिक आम्लासारखी किंवा केंद्रक आम्ल जी आहेत ती त्याच्यापासून तयार झाल्या असावीत या साध्या संयुगापासून अतिशय दीर्घ कालावधी नंतर। ठीक आहे, त्यानंतर काय झाले बघा, फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल्स मे हॅव बीन फॉर्म्ड फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स। म्हणजे त्याच्यापासून मग फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप म्हणजे काय, मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी ज्या आहेत त्या तयार झाल्या असं म्हटलेलं आहे। हॅव बीन फॉर्म्ड फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या ह्या प्राचीन पेशी तयार झाल्या असं म्हटलेलं आहे। नंबर ऑफ दोज सेल्स मे हॅव इन्क्रीज ॲट द कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल्स। मग आजूबाजूची जी काही रसायन आहेत त्यांचं भक्षण करून या पेशींची संख्या वाढू लागली असं म्हटलेलं आहे। देअर मे हॅड बीन सम डिफरन्सेस अमॉंग दोज सेल्स अँड अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन सम मे हॅव शोन गुड ग्रोथ अँड सम मे हॅव पेरिश्ड विच कुड नॉट ॲडजस्ट विथ द सराउंडिंग। आता इथं पुन्हा काय सांगले बघा की देअर मे हॅड बीन सम डिफरन्सेस अमॉंग दोज सेल्स। आता या पेशींमध्ये थोडेफार फरक असतील आणि त्याच्यानुसार
अँड अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन, नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार, सम मे हॅव शोन गुड ग्रोथ, काहींची वाढ चांगली झाली असेल की जे, अँड सम मे हॅव पेरिश्ड, आणि काही मात्र परिस्थितीशी जुळून घेऊ शकले नाहीत, विच कुड नॉट ॲडजस्ट द सराउंडिंग, जे परिस्थिती जुळून घेऊ शकले नाहीत त्यांचा त्या ठिकाणी नाश झालेला आहे असं म्हटलेलं आहे. ॲट प्रेझेंट crores of species of plants and animals with huge diversity regarding shape and complexity are present on the earth. आता सध्याच्या मितीला की पृथ्वी तलावर वनस्पती आणि प्राण्यांच्या कोट्यावधी जाती त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. खूप त्याच्यामध्ये आपल्याला डायव्हर्सिटी दिसून येते, विविधता दिसून येते. बघा, विथ ह्यूज डायव्हर्सिटी रिगार्डिंग कशाच्या संदर्भात बघा, शेप अँड कॉम्प्लेक्सिटी, म्हणजे त्यांचा आकार आणि जटिलता याच्यामध्ये प्रचंड विविधता आपल्याला दिसून येते. ॲनिमल डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम द युनिसेलर अमिबा अँड पॅरामेशियम टू मॅन. बघा, प्राण्यांच्यामध्ये विविधता कशी दिसून येते, फ्रॉम द युनिसेल्युलर अमिबा म्हणजे एक पेशीय अमिबापासून ते, अमिबा पॅरामेशियमपासून ते, टू मॅन मानवापर्यंत, अँड जायंट वेल आणि महाकाय असा देव मासा असा त्यांचा आपल्याला विस्तार दिसून येते. आणि वनस्पतीमध्ये बघा, द प्लांट डायव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ व्हेरियस स्पेसीज रेंजिंग फ्रॉम युनिसेल्युलर क्लोरेला टू द ह्यूज बनियान ट्री. आणि वनस्पतीमध्ये जी विविधता आहे ती कुठून सुरू होते, फ्रॉम युनिसेल्युलर क्लोरेला एक पेशीय क्लोरेलापासून ते टू द ह्यूज बनियान ट्री महाकाय अशा विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत आपल्याला ही विविधता दिसून येते. द लाईफ एक्झिस्ट ऑन अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वेटर टू द बोथ द पोल्स, म्हणजे पृथ्वी तलावर अगदी विषुववृत्तापासून ते दोन्ही ध्रुवांपर्यंत आपल्याला सजीव सृष्टीचं अस्तित्व दिसून येतंय. ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ॲट ऑल द प्लेसेस लाईक एअर, वॉटर, लँड, रॉक एक्सेट्रा. आता सगळीकडे आपल्याला सजीवांचं अस्तित्व दिसून येतं, म्हणजे हवा, पाणी, जमीन, खडक सगळीकडे आपल्याला त्याचं अस्तित्व दिसून येते. ह्युमन्स हॅव शोन क्युरियासिटी अबाउट ओरिजिन ऑफ लाईफ अँड रिझन्स फॉर सच अ ग्रेट डायव्हर्सिटी इन लाईफ प्रेझेंट ऑन द अर्थ सिन्स एन्शियंट पिरियड. म्हणजे मानवाला काय आहे की प्राचीन काळापासूनच मानवाला ही सजीवसृष्टी कशी अस्तित्वात आलेली आहे, पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झालेला आहे, एवढी विविधता कशी झालेली आहे याच्या संदर्भात नेहमीच उत्सुकता त्याला नेहमीच राहिलेली आहे. आणि त्याच्यातून डिफरंट थिअरीज अबाउट ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ हॅव बीन प्रपोज्ड टिल टुडे, ऑफ विच देअर थेअरी ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज ॲक्सेप्टेड. मग याच्यासाठी अनेक सिद्धांत उपपत्ती मांडल्या गेलेल्या आहेत, पण त्याच्यापैकी थेअरी ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज ॲक्सेप्टेड. मग सजीवांचा क्रमविकास जी आहे तो त्या ठिकाणी हा सिद्धांत सगळ्यांच्यासाठी सर्वमान्य केलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे उत्क्रांतीचा सिद्धांत काय दिला आहे, थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. बघा, अकॉर्डिंग टू दिस थेअरी फर्स्ट लिव्हिंग मटेरियल हॅज बीन फॉर्म्ड इन ओशियन. आता या सिद्धांतानुसार काय सांगितलं आहे, सगळ्यात पहिला सजीव पदार्थ जो आहे तो पृथ्वीवर समुद्रामध्ये निर्माण झालेला आहे. इन ड्यू कोर्स ऑफ टाईम, आणि काळाच्या ओघामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स वॉज फॉर्म्ड, मग त्याच्यापासून एक पेशीय सजीव निर्माण झालेले आहेत. Gradually changes occurred in the unicellular organisms from which larger and more complex organisms were formed. आणि याच्यामध्ये युनिसेल्युलर सजीव जे आहेत त्याच्यापासून फ्रॉम विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स वेअर फॉर्म, मोठे आणि जटिलता असणारे सजीव निर्माण झालेले आहेत. बघा, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय झालेलं आहे, एक प्रोटोप्लाझम किंवा लिव्हिंग मटेरियल म्हणजे जीवद्रव्य असं तयार झालं आहे, त्याच्यापासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, आणि मग त्या युनिसेल्युलरपासून लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झालेले आहेत. ऑल दो चेंजेस वेअर व्हेरी स्लो अँड ग्रॅज्युअल. आणि हे जे बदल आहेत हे का लगेच थोड्या दिवसात झालेले नाहीत, हे अत्यंत हळूवारपणे आणि क्रमिक बदल झालेले आहेत. ड्युरेशन ऑफ ऑल दीज चेंजेस इज ॲट मोस्ट 300 करोड इयर्स. आणि या सगळ्याचा कालावधी जो आहे तो किती आहे बघा,
जवळपास 300 कोटी वर्षांचा आहे. चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅड बीन ऑल राऊंड अँड मल्टी डायमेन्शनल अँड धिस लीड टू इव्हॉल्युशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. आता बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की चेंजेस अँड डेव्हलपमेंट ऑफ इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता हे सजीवातील बदल आणि विकास जे आहेत हे कसे आहेत, हॅड बीन ऑल राऊंड म्हणजे सर्वव्यापी आहेत, अँड मल्टी डायमेन्शन म्हणजे सर्व अंगाने हे बदल होत गेलेले आहेत, अँड धिस लीड टू इव्हॉल्युशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम. आणि याच्यापासूनच आपण वेगवेगळ्या प्रकारची सजीवांची उत्क्रांती होत गेलेली आहे. हेज दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड ॲज इव्हॉल्युशन विच इज ऑर्गनायझेशनल. आणि या सगळ्यालाच उत्क्रांती असं म्हटलेलं आहे की ही जी आहे ती संघटनात्मक उत्क्रांती आहे. इथे पुन्हा आपल्या डेफिनेशन दिलेले आहे बघा, पॉइंट आउट करा तुम्ही ही. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द अँसेस्टर having different structural and functional organization is called evolution. बघा, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांचा विकास कुणापासून, फ्रॉम द अँसेस्टर्स पूर्वजापासून, हॅविंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन म्हणजे भिन्न रचना आणि कार्य असणारे जे काही आपले पूर्वज आहेत त्यांच्यापासून होणारा प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे प्रागतिक जो काही विकास आहे वनस्पती आणि प्राण्यांचा यालाच आपण काय म्हटलेलं आहे, इव्हॉल्युशन असं म्हटलेलं आहे. यामध्ये इव्हॉल्युशनची डेफिनेशन महत्त्वाची आहे या पॉईंटमध्ये, आणि हा जो थेअरी ऑफ इव्हॉल्युशन आहे ही सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची आहे. धन्यवाद.